नमस्कार मित्रांनो, मी अजय. आपल्या गप्पा क्रिकेटच्या अजयसोबत या कार्यक्रमात आपले स्वागत आहे. आपण आता ज्या विजयाबद्दल बोलणार आहोत तो सामना होता भारत विरुद्ध वेस्ट इंडिज 1970-71चा दौरा. 1971 पासून भारतीय क्रिकेटचा सुवर्णकाळ सुरू झाला असे समजायला हरकत नाही. पहिला सामना अनिर्णित राहिला होता. दुसरा सामना 6 ते 10 मार्च 1971 रोजी वेस्ट इंडिजमधील पोर्ट ऑफ स्पेन येथे खेळला गेला होता. याच सामन्यात महान फलंदाज लिटिल मास्टर श्री सुनील मनोहर गावस्कर यांनी भारतीय संघात पदार्पण केले होते. वेस्ट इंडिजच्या बल्लाढ्य संघासमोर सुनील गावस्कर यांनी दमदार फलंदाजी करत दोन्ही डावात अर्धशतके झळकावून भारताला 7 गडी राखून विजय मिळवून दिला. हा भारताबाहेरचा पहिला कसोटी विजयी सामना होता. आणि या सामन्याचे आणखीन एक वैशिष्ट्य आहे. या सामन्यात कोणालाही सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं नाही. नो मॅन ऑफ द मॅच. अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आणि पुढे जाऊन ही मालिका ऐतिहासिकरित्या जिंकलीसुद्धा. तरी अशाच गप्पा मारण्यासाठी व भारतीय विजयगाथा माहिती करून घेण्यासाठी माझ्या या पेजला फॉलो करा, लाईक करा आणि कमेंट करा. भेटूया पुन्हा पुढील विजयगाथा घेऊन. नमस्कार.